नमस्कार, मी मेधा आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। थंडीचे दिवस आहेत, मार्केटमध्ये आवळे मिळायला लागलेले आहेत। तर आज मी तुम्हाला एक आवळ्याचा नवीन पदार्थ दाखवणार आहे, तो म्हणजे आवळ्याचा मेथांबा। खरं तर मेथांबा म्हटलं की त्यात आंबा हा शब्द आला, आपण हा कैरीचा करतो, पण मी तुम्हाला आज आवळ्याचा करून दाखवणार आहे। आवळा ही कैरी इतकाच आंबट असतो, त्यामुळे हा पदार्थ खूप छान आणि चटपटीत होतो। चला तर मी दाखवते तुम्हाला आता त्यासाठी लागणारे साहित्य। आता हे साहित्य दाखवते। हा आवळा बारीक चिरून घेतलाय, मार्केटमधून छान मोठे आवळे बघून आणायचे, धुवून स्वच्छ पुसून त्याच्या बारीक फोडी करायच्या। त्या 1 वाटी फोडी घेतलेल्या आहेत, 2 वाटी पाणी, अर्धी वाटी गूळ, फोडणीसाठी तेल, मेथ्या, जिरे, मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट आणि मीठ, हे एवढंच फक्त साहित्य आपल्याला लागणार आहे। हे पहा, आता मी गॅसवर पाणी तापत ठेवलंय आणि इकडे कढई पण तापत ठेवली। मागे मी सांगितलं तसं स्टीलची कढई आपण वापरणार आहोत। त्यामध्ये 2 चमचे आपण तेल घालणार आहोत। कढई तापण्यापूर्वीच तेल घालायचे, म्हणजे तेलाचा धूर होत नाही। आपल्याला थोडा वेळ थांबायला लागलं तेल तापेपर्यंत तरी चालतं, पण फोडणी जर करपली ना तर आपल्या पदार्थाची चव बदलती, मग तो पदार्थ खात नाही कोणी, कारण ते करपट असं त्याला फोडणीचा वास येतो। म्हणून जेव्हा आपण स्टीलची कढई वापरतो तेव्हा कढई तापण्यापूर्वीच त्यामध्ये तेल घालायचे। गॅस आपण मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे। पाणी आपण गरम का करत ठेवलंय, ह्या पूर्वीच्या पण व्हिडिओमध्ये मी सांगितलं, पुन्हा सांगते। कुठलाही पदार्थ आपण शिजवताना जर आपण गरम पाणी घातलं तर पदार्थाची चव छान राहते, कारण आपण आधी जे काही घातलेले असतात इन्ग्रेडियंट्स ते गरम झालेले असतात आणि त्यात गार पाणी घातलं की त्याचं टेम्परेचर पुन्हा कमी येतं आणि पदार्थ शिजायला वेळ लागतो। किंवा आपण जे काही मसाले घालतो की नाही, तर आपण समजा लाल तिखट घातलं, हळद घातली, तर गरम पाणी घातलं ना तर कमी तिखट असताना सुद्धा त्याच्यावर छान तर्री येते, म्हणून गरम पाणी घालायचं। हे पाहता तेल तापलेलं आहे, त्यामध्ये मी घालतेय मोहरी, नंतर लगेच घालायचे मेथ्या। हे पण छान तडतडल्या पाहिजे। असं वाटलं कढई जास्त तापली तर गॅस बंद करायचा आणि मेथ्या छान परतून घ्यायच्या। आता घालणार आहे, गॅस मी बंदच ठेवलेला आहे, जिरे घालतेय, हिंग घालतेय। हिंग थोडासा असं छान भरपूर घालायचा, म्हणजे त्याचा स्वाद चांगला लागतो। आता घालणार आहे हळद आणि हे तुकडे करून ठेवलेला आवळा मी आता ह्यामध्ये घालते। आता पुन्हा गॅस चालू करणार आहे आणि हे छान परतून घ्यायचे, म्हणजे त्याचा थोडासा कच्चेपणा गेला ना की पदार्थाला चव चांगली लागते। आता हिवाळ्याच्या दिवसात आवळा भरपूर मिळतो, तो तुम्ही कुठल्याही फॉर्म मध्ये खाल्लात तरी सुद्धा आपल्या आरोग्यासाठी तो चांगला असतो। म्हणजे तुम्ही कच्चा आवळा खा, शिजवलेला खा किंवा वाळवलेला खा, त्याचे सगळे फायदे आपल्याला मिळतात। मग हा मेथांबाच का, तर रोज 1 आवळा खा म्हटलं तर आपला खाल्ला जातोच असं नाही, कच्चा आवळा खाल्ला जातोच असं नाही, किंवा मुलं सुद्धा किंवा म्हाताऱ्या माणसांना सुद्धा तो खायला येईल असं नाही। म्हणून हे जर मेथांबा स्वरूपात, म्हणजे थोडक्यात म्हणाल तर ही भाजी स्वरूपात असं हे होतं, एक उत्तम तोंडी लावणं होतं। ह्याला फार काही इन्ग्रेडियंट्स लागत नाही आणि खूप चटपटीत तरीही आरोग्यदायक असा हा पदार्थ आहे। आता हे छान असं परतून घेतलंय मी। आता ह्यामध्ये मी घालणार आहे मीठ आणि
लाल तिखट, आता आपण आवळ्याचे भरपूर पदार्थ करणार आहोत. हे सगळे पदार्थ तुम्हाला जर बघायचे असतील तर माझं जे चॅनल आहे त्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढच्या प्रत्येक पदार्थाचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. हे आता हे आवळा छान परतून झालेला आहे. आता हे जे उकळलेलं पाणी आहे हे मी ह्यात घालणार आहे. 2 वाट्या पाणी आपण उकळून घेतलं होतं. आता आपण काय करणार आहे, ह्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं हे आपण असंच शिजू देणार आहे आणि त्याच्यानंतर गूळ घालणार आहे. गूळ आधीच घालायचा नाही. गूळ जर आधी घातला तर पदार्थ शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून, आणि ते गुळाचा पाक तयार झाला की ते असं चिकट चिकट दिसतं, वाढताना सुद्धा ते छान वाटत नाही. म्हणून आपण आधी हे शिजवून घेणार आहे छानपैकी आणि मग त्यामध्ये गूळ घालणार आहे. आता मी ह्याच्यावर ठेवते झाकण आणि आता हे आपण मीडियम गॅसवर 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत. हे पहा आता 5 मिनिटं झालेली आहेत, दाखवते तुम्हाला. हे पहा आवळा छान शिजलाय, शिजायला लागलाय. हे पहा आता ह्यामध्ये आपण भरपूर मेथ्या घातल्या. का तर मेथ्यांमुळं काय होतं, शुगर कंट्रोल होती, आपलं हार्मोनल चेंजेस जे असतात त्यामध्ये पण मेथ्या खूप उपयुक्त आहेत. हार्टच्या प्रॉब्लेमसाठी उपयुक्त आहेत. डायजेस्टिव्ह सिस्टीम सुधारण्यासाठी पण मेथ्यांचा उपयोग होतो. त्यानंतर काय आहे, इम्युनिटी बूस्टर म्हणून सुद्धा मेथ्या चांगल्या आहेत. वेट कमी करण्यासाठी मेथ्यांचा उपयोग होतो. केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा मेथ्यांचा खूप छान उपयोग होतो. हे पहा आता हा आवळा छान शिजलेला आहे. तुम्ही अगदी जर बघितलं ना तर बोट चेपले म्हणतो ना आपण, व्यवस्थित शिजलाय आवळा. आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत गूळ. मगाशी मी सांगितलं तसं की आपण आधी का नाही घातला तर आवळा शिजायला वेळ लागला असता म्हणून. आता मी हा गूळ घालते यामध्ये आणि पुन्हा हा गूळ विरघळेपर्यंत आपण हे छान याला उकळी देणार आहोत, शिजवणार आहोत. हे पहा गूळ घातल्यानंतर आता हे मी 5 मिनिटं मीडियम गॅसवर शिजवलंय. आता गॅस बारीक केलाय. हे पहा आता तुम्हाला दाखवते. आवळा अगदी व्यवस्थित शिजलाय. आवळ्याचा नुसता रंग बदलला नाही तर तो व्यवस्थित शिजलाय. असं जर तुम्ही दाबून पाहिलं तर हे पहा आवळा अगदी व्यवस्थित असा शिजलेला आहे. आता मी गॅस बंद करणार आहे आणि हा आपला पदार्थ तयार आहे. पुन्हा एकदा सांगते की जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आवळ्याचे विविध पदार्थ बघण्यासाठी तुमच्याकडे नोटिफिकेशन यावं असं जर हवं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हेल्दी खा, हेल्दी राहा. अजून एक छोटी टिप मी तुम्हाला देणार आहे बरं का. आता हा जो मेथांबा आहे की नाही, आता मी गॅस बंद केलाय. हा जो मेथांबा आहे की नाही, तर समजा तुम्हाला असं वाटलं की आमची मुलं खाणार नाहीयेत किंवा आपण जे रेडीमेड टोमॅटो सॉस वगैरे आणतो त्याला जर तुम्हाला पर्याय म्हणून तुम्ही विचार करत असाल की कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न घालता केलेला असा हेल्दी सॉस, तर हा पूर्ण गार करायचा आणि जरा मिक्सरमधनं काढायचं. म्हणजे मग हे मग त्यात मेथी घातली आहे, ते कडू लागतंय, मला नकोय, मुलांना कळणारच नाही त्यात तुम्ही काय घातलंय ते. नवीन प्रकारचा मी आवळ्याचा सॉस केलाय. तो पराठ्यांबरोबर खाऊन बघा, गरम पोळी बरोबर खाऊन बघा. असं पण तुम्ही मुलांना सांगू शकता किंवा ज्येष्ठ काही असतील तर त्यांना हे एवढं सुद्धा चावायला काही काही वेळेस अवघड पडतं त्यांच्या वयानुसार. तर आपण हे मिक्सरमधनं काढलं आणि सॉस सारखं जर त्यांना पाण्यात वाढलं
तर एक उत्तम प्रकारचं हेल्दी तोंडी लावणं आपल्या घरात तयार होतं. आता मी तुम्हाला हे काढून दाखवते. हे पहा किती मस्त. आणि मेथीचा जो खमंग वास आहे ना, खूप सुंदर वास येतो. असा हा आपला आवळ्याचा मेथांबा तयार झालेला आहे. हे पहा मिक्सर मधनं काढल्यावर हे असं छान झालेलं आहे. क्रश असा व्यवस्थित. बाहेरच्या सॉसला पर्याय तुम्ही याला आवळ्याचा मेथांबा म्हणा किंवा आवळ्याचा सॉस म्हणा. झालाय मात्र खूप मस्त चटपटीत सगळ्या वयोगटाला चालणारा असा हा आऊचा खाऊ खा. स्वस्थ रहा, मस्त रहा.